मागच्या 2 दिवसापासून बघतोय इथे रन काढणं एवढं सोपं नाहीये. मेजॉरिटी ऑफ द बॅट्समॅन हॅव बीन स्ट्रगलिंग टू स्कोर रन्स. पण तू अतिशय सोप्या रीते मैदानाच्या चारही बाजूला रन्स काढले, तर त्यामागचं रहस्य काय? आता तसं तर आमची टीम मिटिंग झाली होती, त्याच्यात चांगला प्लॅन बनवला होता आम्ही. तर त्या प्लॅनपेक्षा आणखी चांगला झाला, कारण की असं होतं की मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा मी आधी बघितलं की विकेट कसा आहे. तर मी 2-3 बॉल खेळल्यावर मला समजलं की चांगला विकेट आहे, मी थोडे शॉट माझे खेळू शकतो. तर जेव्हा अजून 1-2 बॉल चांगले कनेक्ट झाले तेव्हा मला समजलं की मी माझी बॅटिंग करू शकतो नॉर्मल बॅटिंग. आणि बॉलर्स, माझ्या टीमचे बॉलर्स मेन म्हणजे खूप कमी टार्गेट होतं आम्हाला, त्याच्याने आणखी इझी झालं आमच्यासाठी. आणि फिल्डर्स ऑल्सो बेटर दॅन व्हेरी बेस्ट, कालपेक्षा खूप चांगलं फिल्डिंग केली, बॉलिंग टाकली. तर बस काही नाही, बॅटिंग तर आहे आणि गायडन्स पण चांगला आहे सुद्धा आम्हाला. आणि तुमचा जो कॅप्टन आहे जितेश शर्मा, त्यांनी आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये म्हटलं की काल त्यांनी चर्चा केली, तुम्हाला सगळ्यांना थोडं ईज डाऊन केलं, ऍटमॉस्फिअर थोडं कूल डाऊन केलं, तर त्याच्या इम्पॅक्ट बद्दल काय सांगशील? त्यांनी फक्त एवढी हेल्प केली, म्हणजे खूप मोठी आहे ती हेल्प. पण त्यांनी असं सांगितलं की माइंड क्लिअर ठेवा, तुम्हाला तुमचं कोणतं डिसिजन शॉर्ट आहे काय आहे, तुमचं माइंड क्लिअर ठेवा. बस ते म्हणजे छोटी गोष्ट आहे पण ते खूप फरक पडतो. तो अपने बारे में बताइए, अकोला से आप आए हो,